ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा. ही आहे भरलेली वांग्याची भाजी. त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवून त्यात जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे. ते छान असं तडतडलेलं की त्यात आपण वांगे टाकून द्यायची आहे. वांग्याला मधनं चिरून घ्यायचं आहे थोडंसं आणि ते टाकायची आहे. वांगे छान असे आपण हलवून घ्यायचे आहे. थोडं मीठ टाकायचं आहे जेणेकरून चव छान लागते व वांगेसुद्धा पटकन शिजतात. मीठ टाकल्यानंतर थोडं हलवून घ्यायचे आहे. एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनटं वाफ काढल्यानंतर लगेच आपण जे शेंगदाणे भाजलेले होते त्याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे. त्यात तिखट, हळद आणि थोडं मीठ घालायचं आहे. ते छान असं त्यात टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे. मला तिखट थोडं कमी वाटत होतं म्हणून मी त्यात अजून घातलं. त्यानंतर त्यात पाणी टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला भाजी घट्ट हवी असेल तर कमी पाणी टाकायचे आहे. तसंच पाणी टाकून तुम्ही बघू शकता छान अशी इथे भाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर मी निघाले कामाला जायला. बाय.